नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. बीडमधील वाढत्या गुन्ह्यांवर रोहित पवार आक्रमक. 2024 मध्ये 40 खून या बीड जिल्ह्यात झालेत. 26 एप्रिल पासून आतापर्यंत 11 मर्डर झालेत. या प्रकरणासाठी लढलं पाहिजे, रोहित पवार यांचं वक्तव्य. केंद्रात मंत्रिमंडळाचा होणार विस्तार. शिंदे गटाचे श्रीकांत शिंदेंना कॅबिनेटपदी संधी मिळण्याची शक्यता. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद धोक्यात. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा घुले कुटुंबियांच्या भेटीसाठी. विलास घुले यांच्या पत्नी, आई आणि भावाशी साधला संवाद. नीटचा पेपर फुटला. मागील काही वर्षात MPSCचा पेपर फुटतो, आता TETचा पेपर फुटला. भाजपने पक्ष फोडण्यापेक्षा पेपर फुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यावं. आदित्य ठाकरेंचा ट्विट करत भाजपवर हल्लाबोल. हिंगोली शहरात पावसाची दमदार हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. शेतकऱ्यांची खरीप पेरणीच्या कामांना सुरुवात. उल्हासनगरमध्ये पावसाळ्यात धोक्याचा इशारा. एकाच दिवशी 8 जणांना साप चावला. मध्यवर्ती रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णांची गर्दी. डॉक्टरांचा नागरिकांना सतर्कतेचा सल्ला. पुण्यातील 52 भाविक काठमांडूमध्ये अडकले. चीन सरकारची परमिट, मात्र चीन प्रशासनाकडून व्हिसा मिळण्यात अडचणी. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने यात तातडीने हस्तक्षेप करावा, नागरिकांची मागणी. मुंबईच्या मालाडमधील इन्फिनिटी मॉलमध्ये नागरिकांची गर्दी. नव्या कपड्यांच्या दुकानाची 1 रुपयाला वस्तू देण्याची घोषणा. ग्राहकांच्या धावपुळीमुळे चेंगराचेंगरीयुक्त परिस्थिती. नीट पाठोपाठ आता TETचा पेपर फुटला. आंदोलन होऊनही केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा अजूनही राजीनामा नाही. केवळ रेल्वे अपघात झाला होता तर लाल बहादूर शास्त्रींचा राजीनामा. त्यामुळे प्रतिक्रिया न देणं हीच मोठी प्रतिक्रिया ठेवावी, हेरंब कुलकर्णींचं वक्तव्य. बुलढाण्यातील जनतेला सुरक्षित अन्न मिळण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने घेतली बैठक. बैठकीत बुलढाणा शहरातील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालक उपस्थित. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.